समाधान आहे. पत्रिकेचं काय झालं र? पत्रिकेचं सॅम्पल आणलंय की. बघू. हे बघ. समाधान आहे. चांगली आहे पत्रिका. आता कार्यालय जर ठरवा म्हणजे पत्रिका छापून घेता येतील. कसं आहे ना, आम्हाला पण घाण्याची तारीख काढायला लागेल ना. मी जितूशी बोलून ठरवून घेतो की तारीख. एवढं हे कार्य झालं का माझ्या लेकीच्या आत्म्याला शांती लाभेल बघ. पत्रिका आणली होय छापून? होय, बघू. ही शॅम्पल आहे. चांगली आहे की. पुष्पा समाधान भुईटे. नुसतंच नाव लिहिले वय. खाली लिहायचं की फेडरेशन अध्यक्ष म्हणून. दुरुस्ती करून घ्या आता. आणि कितीला पडली एक? 3 रुपयाला एक. मग जरा स्वस्तातली बघायची नाही वय. आता ह्याच्यापेक्षा स्वस्तातली बघायची म्हणजे कोऱ्या कागदावर हाताने लिहून द्यायला लागली असती आणि खाली लिहायला लागलं असतं फेडरेशन अध्यक्ष. काय तू पण समाधानी आहेस? बस झालं. कशाला पण दाती चकत्यात. समाधानी आहे. अरे आजाच्या चुलत्याने सांगितलंस का? होय, कळवलं की. काय त्यांचं म्हणणं आहे र? आपण परस्पर आजाचं लग्न ठरवलं म्हणून जरा नाराज आहेत. म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते, तुम्हाला जे काय करायचं का नाही ते त्यांना विचार घेऊन करा. पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. पण मी काय म्हणते, त्यांना नावडायला काय झालं? आता वाढवलं आम्ही, समद बघितलं आम्ही, आणि आता पुढे होऊन समद करतोय तर फुगून बसायला काय झालं त्यांना? एवढं जर वाटत होतं ना तर तवाच का नाही नेलं लाडके पुतण्याला? लग्नाला येणार आहेत ना? लग्नाला तर येणार आहेत समधी. येणार की. वर माय वर बाप म्हणून मिरवायला नका का? त्याच्यासाठी येणारच. आले तर येऊ द्या, आणि नाही आले ना तर काय फरक पडत नाही. अगं फरक काय पडत नाही? काय बी कसं बोलतीस ग पुष्पे तू? खरं तेच सांगते मी. आले तर पाहुण्यागत या म्हणावं, आहेर द्यायचा आणि गप 4 घास पोटात टाकून जा म्हणून सांगा. जर लय पुढं पुढं करणार असेल ना तर मी हाय ती आहे सांगून ठेवते. अगं चुलतायत म्हणल्यावर प्रत्येकी दिल्या लागतीलच किती. आडलंय माझं थिएटर, आणि एवढं जर पुढं पुढं करणार असेल ना तर खर्च बी पुढं पुढं या म्हणावं करायला. नुसतं मिरवायला काही कुणाला बी येत आहे. एवढंच जर पुळका आहे ना तर लाखभर रुपये द्या म्हणावं लग्नाला. हा जिंक्य. जेडी कुठे काय माहिती का? नाही, माहित नाही. सकाळी कुठे गेली काय माहिती. काय सांगितलंच नाही तिनं. लग्नाचं काहीतरी सामान आणायला गेली असेल सातारला. चहा घेणार का तुम्ही? नाही, नको. मामा, हे पैसे ठेव. 50,000 आहेत. अरे एवढे पैसे कुठून आणले? ते मी ट्रेनिंगच्या वेळी भत्ता मिळालेला ना, तो आहे. आता लग्नात खर्च होईल ना म्हणून. अरे काय गरज नाही, मी समर्थ आहे. ठेव तुझ्याकडेच. असू द्या, काही कमी जास्त लागलं तर. ए गप, दे त्याच्याकडे. अगं त्याच्या कष्टाचे पैसे आहेत ते. आजा, ते पैसे घे आणि त्या पैशातनं शीतलला काहीतरी कर. आणि मी बँकेत 80,000 रुपये काढून आणलेत, ती कपाटात ठेवलेत. तुला लागले तर त्याच्यातले घे. मीटिंग कसले गप्पा रंगले तर? काय नाही भैया, निघालोय. मग काय मुहूर्त शोधताय का? हा, एक तर इथं लग्नाला दिवस कमी राहिलेत आणि काम जास्त आहेत. निघा लवकर. होय, पण तुम्ही सौरभ कुठं? मी आणि सौरभ शेठ जरा रानात निघालोय. रानात जरा उसाला पाणी पाजायला निघालोय. काय ही कामं तुम्हाला जमली नसती. मी माघारी येऊपर्यंत सगळी कामं झाली पाहिजेत. हिची टोकी. हा भैया. नीट जरा हा भैया. थोडं बघून. टॅलेंट, आपल्याला शीतलच्या घरची कामं लावल्यात आणि भैया रानात पाणी पाजायला चाललेत. कुछ तो गडबड आहे टॅलेंट. अरे त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ना हेच कळत नाही बघ. पण हे लग्न मात्र सहजासहजी होऊन देणार नाहीत हे मात्र नक्की. चला चला चला. जिजे, तांदूळ
निवडायला बोलवलंस आणि लसूण सुद्धा सोलून घेतीस वय ग. हा आता घरचं लग्न म्हणल्यावर चटणी नकोय करायला. हा तेवढं पाहुणं पण याचं. मी केव्हापासून जेडीला फोन लावते, माझा फोन उचलणं झालीये. तुमचा फोन उचलते का बघा की. अजून आली नाही वे? नाही ना, काय सांगून बी गेली नाही. हा लावतो. माझा बी नाही उचलत फोन. सकाळपासून कुठे गेली काय माहिती, अजून आली नाही. काही सांगितलं बी नाही तिनं, आणि फोन बी उचलणं झालीये. अगं लग्नाच्या कामासाठी सातारला गेल्या असं तूच मला सकाळी म्हणलीस ना. पण ती असं न सांगता कुठं जात नाही ना. गेली असेल मैत्रिणीकड. अहो मैत्रिणीकडे गेली असती तर आता पत्र आली असती की. आता दिवसाची रात होत आली तरी बी आली नाही अजून. मला तर लई काळजी वाटायला लागली बघा. कुठे गेली असेल जयडी? तिनं काही करून तर घेतलं नसेल ना. झाली बाबा दिवसातली सगळी कामं. उद्याची कामं पण आजच करून आलोय. गुरुजींकडे जाऊन आलो, वरातीसाठी बँड बघून आलो. हा आजा, अरे तुम्ही पोरं जाऊन जरा त्या बँडवाल्याकडे बघा की काय ती. नाही तुम्हाला पसंत असेल तर ठीक, नाही तर दुसरा बघू आपण. आणि कामाच्या बाबतीत तुम्ही एवढे गप का? मामा, अरे जयडी सगळ्यापासून कुठे गेली काय माहिती. अरे सांगून गेली नाही वे? नाही, अशी कशी न सांगता गेली? अशी जात नाही ना कधी ती. नाही ना, म्हणून तर मला काळजी वाटायला लागली. अरे फोन करा की तिला. अरे फोन केला पण उचलत नाही ती. माझी तर काळजी वाटायला लागली बघ. एक तर ती पोरगी लग्न करा म्हणून मागं लागली ती. तुम्ही कुणीच तीच ऐकलं नाही. आता ती पोरगी काय करून घेणार मी नशीब. तेव्हा परमेश्वरा माझी पोरगी एवढी सुखरूप आण रे बाबा घरी. आता कोण आला असेल या टायमिंगला?